सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठमोळ्या नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी तुम्हाला गुढीपाडवा स्पेशल काहीशी विस्मरणात गेलेली एक पारंपरिक रेसिपी बनवून दाखवणार आहे. ती म्हणजे दहीत्री. ही दहीत्री करायला खूप सोपी आहे. तुम्हाला काहीतरी पटकन गोड बनवायचं असेल ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 वाटी दही काढून घ्यायचं आहे. दही थोडंसं आंबट असेल तरीही चालेल. आता या दह्यामध्ये आपल्याला 2 चिमूट मीठ घालायचं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये असं थोडंसं मीठ घातलं ना तर त्या पदार्थाची चव अजूनच वाढते. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तर इथे आपल्याला नॉर्मल तेलाचाच वापर करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चिमूटभर बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा घालायचा आहे. तर पाहू शकता अगदी थोडासा आपण यामध्ये सोडा घातलेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे. पारंपरिक पद्धतीने दहीत्री बनवताना पहा पीठ 7 ते 8 तास फर्मेंट करून घेतात. पण आज आपण झटपट ही दहीत्री बनवतोय म्हणून यामध्ये अगदी चिमूटभर सोड्याचा आपण वापर केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता घातलेले सर्व जिन्नस दह्यामध्ये छान मिक्स झालेत आणि दहीसुद्धा आपलं मस्त क्रीमी तयार झाले. आता दही असंच थोड्या वेळ साईडला ठेवून देऊयात. आता इथे या वाटीमध्ये मी 2 टेबलस्पून रवा घेतलेला आहे. माझ्याकडे बारीक रवा होता म्हणून मी इथे बारीक रव्याचाच वापर केला आहे. तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा वापरू शकता. आता या रव्यामध्ये आपल्याला 4 ते 5 टेबलस्पून पाणी घालून या रव्याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आपण इथे थोडंसं जास्तच वापरले. पाणी जास्तच वापरायचं आहे म्हणजे रवा छान फुलतो पहा. आता रवा आपला छान मिक्स झाला आहे. रवासुद्धा आपण थोडा वेळ असा साईडला ठेवून देऊया आणि लगेच चाचणी बनवायला घेऊया किंवा पाक बनवायला घेऊयात. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची. आता जेवढी साखर घेतली आहे तेवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे. आता लगेच गॅस चालू करायचा आहे आणि सुरुवातीला फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे. फुल गॅसवरती असं साखरेला ढवळत राहायचं आहे जेणेकरून साखर खाली लागणार नाही आणि पाण्यामध्ये साखर लवकर विरघळेल. तर तुम्ही पाहू शकता साखर आपली यामधली पूर्ण विरघळली आहे. अशी पाण्यातली साखर पूर्ण विरघळली ना मगच आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं केशर पाणी घालायचं आहे. तर 7 ते 8 केशर काड्या मी थोड्याशा कोमट पाण्यात भिजत ठेवल्या होत्या जेणेकरून आपल्या दहीत्रीला रंग छान यावा म्हणून. केशर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला मिडियम गॅसवरती या पाकाला छान शिजवून घ्यायचे 4 ते 5 मिनिटे. आपल्याला याचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटे मिडियम गॅसवरती पाक मी छान शिजवून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा पाक आपला मस्त दाटसर झालेला आहे. असा दाटसर पाक झाला ना की समजायचं आपली चाचणी किंवा पाक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता शेवटच्या ड्रॉपकडे लक्ष द्यायचं आहे. त्याची तुटताना तार तयार होते पहा. अशी तार तयार झाली की लगेच गॅस बंद करायचा आहे किंवा मी तुम्हाला बोटाने सुद्धा हा पाक चेक करून दाखवते. बोटाने असा चेक केला ना की त्याला अशी तार तयार होते पहा. तेव्हा समजायचं आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे. इथे आपला एकतारी पाक तयार झाला आहे म्हणून लगेच गॅस बंद करायचा आणि तयार पाक खाली उतरून साईडला ठेवून द्यायचा आहे. आता इथे दहीसुद्धा आपलं छान सेट झालेलं आहे पहा. तुम्ही पाहू शकता मस्त फ्लफी झालेलं आहे. आपण यामध्ये चिमूटभर सोडा घातल्यामुळे हे अगदी मस्त फ्लफी क्रीमी तयार झालेलं आहे. आता या दह्यामध्ये आपण बाकीची पिठं घालून घेऊयात. तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये 1 वाटी मैदा घालायचा आहे. मैद्याच्या ऐवजी इथे तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. आता 2 चमचे यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. आता अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळद घातल्यामुळे या दहीतिला रंग छान येतो म्हणून मी इथे हळदीचा वापर केला आहे. तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरीसुद्धा चालेल. आता जो आपण रवा भिजवून घेतला होता ना तोसुद्धा यामध्ये मी घातला आहे. आता आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करायचं आहे. यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत अशा प्रकारे आपल्याला याला अगदी छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये पहा लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि याला थोडंसं सैलसर भिजवून घ्यायचं आहे. तर याला भिजवत असताना आपल्याला नॉर्मल पाण्याचाच वापर करायचा आहे. कोमट किंवा गरम पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही. जे पाणी आपण रेग्युलर वापरतो कणिक मळण्यासाठी त्याच पाण्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून पीठ मी अगदी छान भिजवून घेतलं आहे आणि यामध्ये अजिबात गाठही होऊ दिली नाही. अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशाच प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला या पिठाची ठेवायची आहे. विस्करणं तुमच्या लक्षात येत नसेल म्हणून मी चमच्याने हे पीठ तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कशाप्रकारे हे पीठ तयार करून घेतले. तर तुम्ही पाहू शकता या पिठाची कन्सिस्टन्सी मस्त फ्लोईंग आहे. अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं असं परफेक्ट पीठ तयार झाले. लगेच आपण आता
दहीत्री करायला घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅनमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. ही दहीत्री बनवताना तेल आपल्याला हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये अशा प्रकारे ही दहीत्री सोडायची आहे. ही दहीत्री तेलामध्ये सोडताना आपल्याला थोडीशी उंचीवरून सोडायची आहे, म्हणजे त्याला छान गोलाकार येतो पहा. याला आपल्याला हाताने गोलाकार द्यायची गरज नाही. आपण पीठ फक्त एकाच जागावर सोडायचं, त्याला आपोआप गोलाकार येतो. तुम्ही पाहू शकता. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला ही दहीत्री बनवून घ्यायची आहे. ही दहीत्री तळताना आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, म्हणजे मीडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही दहीत्री छान तळून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता दहीत्रीची एक बाजू झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला ही दहीत्री आता आलटपलट करून मस्त सोनेरी रंगावरती दहीत्री छान तळून घ्यायची आहे. तर पाहू शकता दहीत्री आपली मस्त फुललेली आहे. या दहीत्री तळताना गॅस आपल्याला वाढवायचा नाही, मीडियम गॅसवरतीच आपल्याला या दहीत्री तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या छान खमंग खुसखुशीत तळल्या जातात म्हणून. तर तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर आपल्या दहीत्री मस्त तळ्यात छान फुलल्यात आणि रंगही अप्रतिम असा आलेला आहे. आता या दहीत्री आपण बाहेर काढून घेऊयात. तर पाहिलंत ना किती सोपी आहे ही दहीत्री बनवायला. या गुढीपाडव्याला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आता राहिलेल्या दहीत्री मी याच पद्धतीने बनवून घेते. आता आपण तळून घेतलेल्या दहीत्री या पाकामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत. आता आपण पाक सुरुवातीला करून घेतला होता म्हणून तो थोडासा थंड झालेला आहे. आपल्याला थोडा थंड झालेल्या पाकामध्येच या दहीत्री सोडायच्या आहेत, कारण दहीत्री आता गरम आहे आणि पाक थंड आहे, असंच कॉम्बिनेशन असलं पाहिजे. दोन्ही पदार्थ गरम असू नयेत. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपल्या दहीत्री तयार झालेल्या आहेत. या दहीत्री खूप जास्त वेळही आपल्याला पाकात ठेवायच्या नाही. दुसऱ्या दहीत्री तळेपर्यंतच आपल्याला या घातलेल्या पाकातल्या दहीत्री पाकामध्ये ठेवायच्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता आलटपलट करून दोन्ही साईडला मी या दहीत्री मस्त पाकामध्ये भिजवून घेतल्यात. तर लगेच आता आपण बाहेर काढून घेऊयात. तर मैत्रिणींनो, खूप मेहनतीने ही रेसिपी बनवली आहे. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडत असेल ना, तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर करा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. इथे तुम्ही पाहू शकता काही दहीत्री मी बनवून घेतल्यात. खूप सुंदर आपल्या दहीत्री तयार झाल्यात. आता याला आपण गार्निशिंग करण्यासाठी थोडेसे पिस्त्याचे काप टाकलेत आणि आपण यामध्ये अगोदरच केशर घातलं होतं, त्यामुळे ह्या दहीत्री अजूनच उठून दिसत आहेत. तुम्हाला केशरच्या ऐवजी यामध्ये विलायची पावडर घालायची असेल ना, तर विलायची पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता. पण मला फक्त केशरचाच फ्लेवर हवा होता म्हणून यामध्ये मी विलायची पावडर घातलेली नाही. तर पहा खूप सुंदर आपल्या या दहीत्री तयार झाल्यात. तर ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आवडली तर लाईक शेअर करा. तर लवकरच भेटू आणखी एक अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.